हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर संमती दर्शवत अनुषानेही स्पष्टपणे आपला नाराजीचा सूर व्यक्त केला. ठीक आहे, माझ्यासोबत यूकेला येणार नाहीत हे मान्य, पण किमान निरोप द्यायला तरी येऊ शकले असते ना. पण नाही, फक्त फोन करून सांगितलं की एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अरे, अशी कोणती मीटिंग आहे जी माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे? मी चालले ना, बघूया एकटं कसं राहतात ते. श्रेयानेही तिच्या म्हणण्याला मान डोलावून साथ दिली. अगदी बरोबर. मी तर त्यांचा फोनही उचलणार नाही आणि काहीच बोलणार नाही. त्यांना चांगलंच तडफडू दे, पाहू दे. हो, मी सुद्धा तेच करणार. राहू दे त्यांना त्यांच्या कामात बिझी, अनुषा रागाने म्हणाली. दोघीही रागाने तणफणत आपल्या जेटच्या दिशेने चालू लागल्या. जशा त्या जेट समोर पोहोचल्या तितक्यात तिथे काही गाड्या येऊन थांबल्या. पुढच्या मागच्या गाड्यांमधून साध्या कपड्यातले काही बॉडीगार्ड्स उतरले. मधोमध उभ्या असलेल्या बुगाटीच्या दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडले गेले आणि एकीकडून विजय तर दुसऱ्या बाजूने अभिराज गॉगल लावत बाहेर आला. कोटाची बटन लावत ते दोघे अनुषा आणि श्रेयाकडे चालू लागले. गाड्या पाहताच अनुषाला कळून चुकलं होतं की या अभिराजच्याच गाड्या आहेत. तिथले सगळेच गार्ड्स तिला ओळखीचे होते. हे सगळे अभिराजचे खासगी सुरक्षा रक्षक होते. विजय आणि अभिराज आपल्या दिशेने येत असतानाही अनुषा आणि श्रेयाने चेहऱ्यावरचा एकही भाव बदलू दिला नाही. हात बांधून उभ्या राहून त्या फक्त त्यांच्याकडे पाहत होत्या. हे पाहून अभिराज आणि विजय दोघेही चकित झाले. त्यांना वाटलं होतं की आपण अचानक समोर आल्यावर अनुषा आणि श्रेया फार खुश होतील, पण इथे तर परिस्थितीच उलटी होती. जणू त्यांना काही फरकच पडलेला नाही किंवा त्या दोघांना ते ओळखतही नाहीत. दोघे त्यांच्या समोर येऊन उभे राहताच विजय हसत म्हणाला, कसं वाटलं सरप्राईज? खूपच छान वाटलं, श्रेयाने थंडपणे उत्तर दिलं. आता आमच्या सरप्राईजची वाट पहा. हे बोलून ती थेट जेटमध्ये जाऊन बसली. तिला तसं जाताना पाहून विजय तिच्या मागे जाणार इतक्यात अनुषाने त्याला थांबवत म्हटलं, आत्ताच तिचा संयम सुटलेला नाही. तिला छेडण्याची चूक करू नका. तुमच्यासाठी तेच बरं राहील. मग ती अभिराजकडे पाहत म्हणाली, तुमची तर इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, मग इथे कसे? तिने बाजूला उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सकडे नजर टाकली. अच्छा, हे बॉडीगार्ड्स म्हणजे हे सगळे माझ्यासोबतच येणार आहेत. माझ्याबरोबर हे ऐकताच धनुषने लगेच मांडव लावली आणि बाकीच्या गार्ड्सना घेऊन जेटमध्ये चढला. अनुषाही त्यांच्या मागे जाणार होती. तेवढ्यात अभिराजने तिचा हात धरून तिला थांबवलं. मला बाय नाही म्हणायचं का? बाय तर नाही म्हणणार, अनुषा शांतपणे म्हणाली. पण तुम्हाला छान असं हॅलो हवं असेल तर एक काम देऊन जाते. मी परत येईपर्यंत आकृतीला नेमकं काय झालंय ते शोधा. ती ठीक आहे की नाही ते पहा. तुमच्या इम्पॉर्टंट कामांतून वेळ मिळाला तर हे करून ठेवा, ओके? अभिराजचा हात सोडवत चेहऱ्यावर खोटीशी हसू आणत ती जेटमध्ये चढली. तिला तसं जाताना पाहून अभिराजने गॉगल काढले आणि रागाने अभिराजकडे पाहिलं. कारण हा सगळा प्लॅन विजयचाच होता. आधी कामामुळे येऊ शकत नाही असं सांगायचं आणि मग अचानक येऊन सरप्राईज द्यायचं. अभिराजची जळजळीत नजर स्वतःवर पडलेली जाणवताच विजय गिळकृत करत म्हणाला, राज भावा, तू एवढा चिडतोयस कशाला? मला काय माहिती होतं की या दोघी न्यूक्लिअर बॉम्बसारख्या फुटतील? विजयच्या खांद्यावर जोरात हात ठेवत अभिराज दात आवळून म्हणाला, देवाकडे प्रार्थना कर की त्या सगळं विसरून जातील तुझ्या भंगार प्लॅनमुळं. माझ्या सुखी संसाराला आग लागली तर तुझ्या लंकेत आग लावायला मला वेळ लागणार नाही, समजलं का?
अविराजची धमकी ऐकून विजय डोळ्यात पाणी न आणता रडवेला चेहरा करत म्हटला, एकीकडे माझी बायको कधीही माझ्यावर फुटते आणि वर तू, सगळे मिळून माझ्याच जीवावर उठले आहात. एक काम का नाही करत तुम्ही लोक? सगळे मिळून मला एकदमच मारून टाका ना. माझं आयुष्यच बर्बाद झाले ना. बायको प्रेम करते ना मित्र, शेवटी मी जाऊ कुठे? हे बोलून तो तिथेच गुडघे वाकून बसला आणि रडायची नाटक करू लागला. त्याची ही नौटंकी पाहून अविराजला डोकंच दुखायला लागलं. काहीही न बोलता त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि परत जाऊन आपल्या गाडीत बसला. बाजूला उभा असलेला ऋषव हे सगळं पाहून मनातल्या मनात स्वतःला नशीबवान समजत होता. थँक गॉड मी अजून सिंगल आहे. तो विजयकडे जाऊन त्याला उठवत म्हणाला, उठा उठा, बॉस निघून गेलेत. आता हे सगळं बंद करा. तसं पाहिलं तर बरंच आहे, तुम्ही बिझनेस वर्ल्डमध्ये आहात. हे ऐकून विजयला वाटलं की ऋषव त्याचीच तारीफ करत आहे. डोळ्यात न आलेले अश्रू पुसत थोडा अभिमानाने तो ऋषवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, का मी एवढा चांगला बिझनेसमन आहे का? हवेतील उडणाऱ्या गोष्टी पाहताच ऋषवने तिचा हात आपल्या खांद्यावरून झटकत म्हणाले, इतकी मोठी गैरसमज? मी तर एवढंच म्हणतोय की बरं झालं की तुम्ही अभिनय क्षेत्रात नाही आहात. नाही तर सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला काय हाल केले असते तुमचे. काय कमी अभिनय केलाय? नाहीच, काही मिनिटापूर्वी. छी. आणि बोलताच लगेच तिथून पळून गेले. ऋषवला स्वतःची बेइज्जती होताना पाहताच विजयने आपला एक बूट काढत त्याच्या पाठीमागे धावत म्हणाले, तरी चाले, थांब, तुझे धाडस दाखवतो. दरम्यान जेटमधून बाहेर पाहत असलेल्या अनुषा आणि श्रेयाला हे सगळं पाहून खूप हसू येत होतं. काही वेळात त्यांची जेट UK आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. अनुषा आणि श्रेया त्यांच्या क्रू मेंबर्ससह बाहेर पडल्या आणि विमानतळातून बाहेर निघाल्या. तेव्हा समोर काही अंतरावर मोठी गर्दी दिसली. गर्दी पाहत श्रेयाने उत्साहाने म्हटलं, अरे यार अनु, वाटतं काही हॉलिवूड सेलिब्रिटी आहे तिथे. नाहीतर एवढी गर्दी का? अनुषाला ही जाणून घ्यायची उत्सुकता होती की इतकी गर्दी का आहे, पण तिने स्वतःला न्यूजपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेत श्रेयाला म्हणालं, नको यार, मला नाही वाटत आपल्याला तिकडे जायचे. कार तर बाहेर उभी आहेच, तिथे जाऊ. श्रेयाला मन होतं की जाऊ इच्छित नाही, पण अनुषा मना करत आहे तर काहीतरी कारण असेलच असं तिला वाटलं. तिने आपला चेहरा काहीसा बनवत तरी अनुषा सोबत बाहेर निघाली. दोघी काही पावले चालल्या होत्या की मागून आकर्षक आवाज ऐकू आला, हे इट्स अनुषा राईट. गर्दीतून आपलं नाव ऐकून अनुषा थांबली आणि मागे वळली. तिथे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अखिल रहेजा उभा होता. अनुषाच्या मागे वळल्यावर अखिलने आपल्या गाईडला इशारा केला आणि गर्दीतून बाहेर येत थेट अनुषा आणि श्रेयाकडे पावले उचलली. अखिलकडे पाहून श्रेया आनंदाने आणि थोड्या धक्क्यात भरून उभी राहिली, कारण तिला अखिल खूप आवडायचा. अनुषालाही त्याची ओळख होती. त्याचे चित्रपट पाहिले होते, पण ती इतर फॅनसारखी एवढी उत्साही नव्हती, म्हणून तिने फक्त सौम्य स्मित ठेवलं. अखिल त्यांच्या समोर उभा राहिला आणि हात पुढे करत म्हणाला, नाईस टू सी यू गर्ल हिअर. अनुषाने औपचारिक हसून हात देत उत्तर दिलं, हॅलो सर, इट्स अवर प्लेजर टू मीट यू. श्रेयाला अद्याप विश्वास बसत नव्हता की अखिल खरोखरच तिच्यासमोर उभा आहे. अखिलने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत विचारलं, आर यू ओके? श्रेयाने लगेच स्वतःला सांभाळत उत्तर दिलं, यस यस सर, आय एम फाईन. मला विश्वासच बसत नाहीये की आपण माझ्यासमोर आहात आणि आपण मला
ओळखतही नाही आहात. श्रेयाचे शब्द ऐकून अखिलने हलक्या हास्याने म्हणाले, अरे तुम्हाला कोणी ओळखत नाही असं नाही. मिसेस सिंघाल, तुमची आणि मिसेस विजय सिंघाल यांची लग्नाची बातमी तर संपूर्ण देशाला ठाऊक आहे. आणि श्रेयाकडे हात पुढे केला. श्रेयाने लगेच हात मिळवत आनंदाने सांगितलं, मी आपली मोठी फॅन आहे सर. विश्वासच बसत नाही की मी आपल्याला भेटू शकते. आता विश्वास बसला का? अखिलने अचानक श्रेयाला करून विचारलं. श्रेयाला थोडं विचित्र वाटलं, पण तिने स्मित करत होकार दिला आणि लगेच अलग झाली. अनुषालाही अखिलचा असा टच विशेष आवडला नाही. तिने तिथून निघण्याचा विचार करत म्हणाली, सर आपल्याला भेटून आनंद झाला. आता आपल्याला जावं लागेल. अखिल हसत म्हणाला, नाही नाही मिस अनुषा, तशी काही गोष्ट नाही. आणि सध्या तर सगळीकडे तुमच्या चर्चा आहेत. माझं म्हणणं लक्षात ठेवा, तुम्ही मॉडेलिंग इंडस्ट्रीवर एक दिवस राज कराल. अनुषा फक्त औपचारिक हसत म्हणाली, अजून तसं काही विचारलं नाही. सध्या फोकस तर आंतरराष्ट्रीय सुपर मॉडेल होण्यावरच आहे. अखिलने पुन्हा तिचा हात धरून म्हणाला, चिंता करू नकोस, मी तुझं काम पाहिलंय आहे. समजून घ्या, तुम्ही कॉम्पिटिशन जिंकली आहे आणि मला वाटतंय तुम्हाला अभिनेत्री व्हायला हवं. आय एम शुअर तुम्ही तिथेही कमाल कराल. नाही सर, सध्या तसं काही नाही. फ्युचर कोण जाणतो. अनुषाने आपला हात हळूहळू सुटवला. अखिलनेही आपला हात थोडा मागे घेतला. चुटवून दिल्यानंतर तिने पाहत म्हणाले, हो नक्की. अजिबात कधीही जर तुम्हाला ॲक्टिंग इंडस्ट्रीजमध्ये येण्याची इच्छा झाली तर फक्त मला आठवा. तुमच्यासोबत काम करणं मी माझ्यासाठी नशीबवान समजेन. बात पुढे न नेताच अनुषाने होकारार्थी डोकं हलवलं आणि चुपचाप धनुषकडे काही इशारा केला. त्याचा अर्थ समजताच धनुष लगेच अनुषा जवळ आला आणि म्हणाला, लेडी. इतक्यात अनुषाने मोठ्या डोळ्यांनी त्याकडे पाहिलं आणि लगेच स्वतःचे शब्द योग्य करत म्हणाली, मॅम सॉरी मध्ये बोलल्याबद्दल, पण तुम्हाला उशीर होत आहे म्हणून आपल्याला लगेच निघावं लागेल. अनुषाने लगेच त्याच्या शब्दांना सहमती दिली. हो बरोबर, मी तर विसरते आहे. मग ती अखिलकडे पाहत म्हणाली, आय एम सो सॉरी सर, बट वी हॅव टू गो नाव. अखिलही होकारार्थी डोकं हलवत म्हणाला, हो हो नक्की, लवकरच भेटू. अनुषा लगेच श्रेयासह तिथून निघाली आणि अखिल फक्त तिकडे पाहत राहिला. त्यांच्या निघून गेल्यानंतर अखिलच्या मॅनेजरने जवळ येत विचारलं, काय काय चाललंय अखिल? एवढं गंभीरतेने पाहत आहेस दोघींपैकी कोणती? श्रेया इकडे बोट दाखवत म्हणाला. तीच. हे ऐकून अखिलने त्याच्या हातावर हलकासा हात मारत म्हटलं, पागल आहेस का? तुला माहिती नाही का ती कोण आहे? विजय सिंघालची पत्नी आहे ती. जर तिला कळलं की मी तिच्याकडे तसं पाहिलं तर डोळे फोडून टाकेल. तिला अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे, माहीत आहे ना? त्यावर मॅनेजरनं पुढं जाऊन अनुषाकडे पाहत म्हणाला, अच्छा, तर ही नवीन मॉडेल आहे, पण काहीतरी वेगळी आहे ही. बाकीच्या मुली नेहमी संधीच्या शोधात असतात, पण हिने तुझ्या बोलण्याला व्यवस्थित बाजूला ठेवलं. तिला फसवणं सोपं होणार नाही. सोपी गोष्टींची मजा कुठे? पाहूया ही माशा किती काळ पळेल. अखिल रहेजा नाव आहे माझं. इंटरनॅशनल सुपरस्टार आहे. आत्तापर्यंत ज्या कोणत्याही अभिनेत्री किंवा मॉडेलकडे माझं लक्ष गेलं त्या सर्वांना माझ्या बेडपर्यंत यावं लागलं. लवकरच ही येईल, काळजी करू नकोस. अखिलने अनुषाकडे लालसा भरलेल्या नजरेने पाहत हे सांगितलं आणि दोघांनी हसून घेतलं. अनुषा आणि श्रेया एअरपोर्ट बाहेर आल्या. तिथे त्यांच्या कार्स आधीच उभ्या होत्या. त्या आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व लोक कारमध्ये बसले आणि ते निघाले. गाडीत
पश्चात अनुषा आणि श्रेया बसल्या होत्या. समोर ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला धनुष होता. अनुषा विचार करत असताना श्रेयाने विचारलं, काय आहे अनु? काय विचार करत आहेस? उद्याच्या स्पर्धेबद्दल का? अनुषा डोकं हलवत म्हणाली, नाही, ती नाही. मी तर हे विचार करत होते की अखिल रहेजा किती विचित्र आहे. खूपच थोडक्यातच बोलतोय. एक तर स्वतः मोठा स्टार आहे, तरीही आमच्याकडे येऊन बोलतोय. काहीतरी अस्वस्थ वाटलं मला. श्रेयालाही अनुषाची मते योग्य वाटत होती. ती म्हणाली, हो, तुला बरोबर वाटतंय. पण आता ही सर्व गोष्ट सोडून उद्याच्या स्पर्धेबद्दल विचार कर. ती जास्त महत्त्वाची आहे. अनुषा पुन्हा होकारार्थी डोकं हलवून दोघी शूट संबंधी काही बोलत राहिल्या. धनुष त्यांचे सर्व बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता आणि त्याचे सर्व अपडेट्स फोनवर कोणाला तरी पाठवत होता. काही वेळानंतर त्यांची गाड्या एका 5 स्टार हॉटेलसमोर थांबल्या. हे हॉटेल ASR एंटरटेनमेंटने त्यांच्या सुविधेसाठी बुक केलं होतं. अनुषाला बाकी मॉडेलसह स्पर्धकांच्या ऑर्गनायझर्सकडून हॉटेल देण्यात आले होतं, पण निशा तिथे होती. अभिराज अनुषाला निशासमोर ठेवण्याचा धोका घेऊ इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने खास मिस्टर रॉबर्टशी बोलून अनुषाचा हॉटेल स्वतंत्रपणे बुक केलं होतं. हॉटेल कंपनीच्या नावावर असल्यामुळे कुणालाही संशय येणार नव्हता. अनुषा आणि श्रेया सध्या त्या कंपनीसोबत होत्या आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व क्रू ASR एंटरटेनमेंटचेच होते. त्यामुळे कंपनीला त्यांचा योग्य देखभाल करता येत होता. ते लोक हॉटेलमध्ये आले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊन झोपू लागले. कारण अनुषाला दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती आणि त्यांना जर्नीची थकवा पण होती. दुसरीकडे मुंबईत, जिथे अनुषा UK मध्ये शांत झोपलेली होती, तिथेच मुंबईत ही बातमी अगदी आगसारखी पसरत होती की UK आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या मॉडेल अनुषाला सुपरस्टार ॲक्टर अखिल रेजचा सोबत स्पॉट केले गेले आहेत. आणि त्याचसोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात अखिलला एका रिपोर्टरने विचारलं, आपण अनुषाला ओळखता का? आणि तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहात का? त्यावर अखिल थोडा लाजून म्हणाला, हो, मी आणि अनुषा खूप क्लोज आहोत आणि जर ती माझ्यासोबत एखाद्या प्रोजेक्टवर काम करायचं तिने ठरवलं तर ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. खरं तर अनुषा तिथून निघाल्यानंतरच अखिलवर रिपोर्ट्सने हे सगळं प्रश्न विचारले होते आणि त्याने जाणून बुजून असं वक्तव्य दिलं जेणेकरून लोकांना वाटेल की त्यांच्यात नक्कीच काही रिलेशन आहे. आणि हाच परिणामही झाला. अखिलच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी आणखी जास्त शेअर करायला सुरुवात केली की त्यांच्यात काहीतरी खास आहे. दोघांना एकाच दिवशी एकाच वेळेस स्पॉट केले गेले होते. त्यामुळे लोक विचारू लागले, हे दोघं एकत्र UKला आले होते का? अखिल अनुषाला तिच्या स्पर्धेत सपोर्ट करण्यासाठी आला होता का? अशा कितीतरी प्रश्न सर्वत्र पसरले होते. ASR एंटरटेनमेंटच्या बाहेर काही गाड्या थांबल्या. त्यातल्या मध्याच्या कारमधून विजय उतरला आणि आत दिशेने पाऊल टाकले. तो अविराजच्या केबिनमध्ये पोहोचला आणि पाहिलं की ऋषभ हातात टॅब घेऊन उभा आहे आणि त्याला सध्या पसरलेल्या सर्व न्यूज दाखवत होता. अनुषाचं नाव ऐकून विजय त्याच्याजवळ गेला आणि टॅबमधील न्यूज पाहायला लागला. संपूर्ण न्यूज पाहून विजयचा राग शिगेला पोहोचला. ऋषभच्या हातातून टॅब काढून तो त्याला मागे काउचवर फेकत म्हणाला, हे काय चुकलंय? मीडिया लोकांचे दुसरे काही काम नाही का? कुणाशीही छोट्या गोष्टी जोडत राहतात. त्याच्या नजरेत अविराज दिसला. विजय अविराजकडे थोडा रागाने पाहत म्हणाला, चूक खरं तर त्यांची नाही. त्यांना खरी माहिती नसेल, पण ते काहीही लिहितील, किचकट उगाच उधळतील. अविराजने एक ब्रो उचकटत विचारलं, मग तू काय म्हणतोस? स्पष्ट सांग.
विजयने टेबलवर हात ठोकत राग व्यक्त करत म्हटलं, तुला खरंच समजत नाही का? एक गोष्ट सांगतो, तिथे अनुषासोबत श्रेया पण होती ना? अखिल त्याला हक करत होता. तरी लोक अनुषाचं नाव का घेत आहेत? सगळ्यांना माहिती आहे की श्रेया माझी बायको आहे, विजय सिंघालची बायको. तिच्याबद्दल काहीही सांगण्यापूर्वी लोक 10 वेळा विचार करतात. पण अनुषाबद्दल काय? लोकांना वाटतं ती एकटी आहे. त्यामुळे जे कोणासोबत दिसले त्याचं नाव तिला जोडतात. जर तू आधीच सगळ्यांना सांगितलं असतंस तर अनुषाकडे पाहण्याआधी लोक विचार करीत की ती माझी आहे. द एस.आर. वुमन. अविराज उठून टेबलवरून पाणी घेऊन विजयला देत म्हणाला, मी तुझ्या गोष्टी समजतो. आधी शांत हो आणि हे पाणी पी. अविराज विजयला काउचवर बसवून स्वतः त्याच्या जवळ बसला आणि ऋषभला डोळ्यांनी इशारा केला. ऋषभ लगेच निघून गेला. विजयने पाणी प्यायला घेतलं आणि डोळे मिटून काउचवर आराम करत मागे आपले डोकं टेकले. अविराज म्हणाला, पाह, असं नाही की तुला काहीच माहिती नाही. तू सर्व जाणतोस आणि हे पण की आपल्याला आपल्या रिलेशनबद्दल सध्या काहीही सांगू नये. तू बरोबर सांगतोयस. जर सगळ्यांना कळलं की अनुषा माझी आहे तर तिचं आयुष्य बदलून जाईल. पण तिच्या टॅलेंटची कदर कोणाला राहणार नाही. लोक तिला काहीही म्हणतील, पण तिचं काम लोकांना आवडेल. तिच्या टॅलेंटची कदर होईल. अविराजच्या गोष्टी योग्य होत्या. विजयही नाही चाहता की लोक म्हणावेत की अनुषाच्या मागे अविराज आहे. तो लोकांना फक्त तिच्या टॅलेंटमुळे ओळखावं, जेणेकरून ती इतरांनाही प्रेरणा देऊ शकेल. ज्या लोकांकडे मजबूत सपोर्ट नाही पण रिअल टॅलेंट आहे. दीर्घ श्वास सोडत विजय म्हणाला, ठीक आहे, मी मान्य करतो. तू बरोबर आहेस. पण जो मी सांगितलंय ते चुकीचं आहे का? नाही. तू सध्या आपल्या रिलेशनबद्दल काही सांगू इच्छित नाहीस. पण लोकांना थोडासा हिंट तरी देऊ शकतोस ना की माझी आहे ती, जेणेकरून अखिल सारखे लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील. जर लोकांना अनुषाचं नाव जोडायचं असेल तर का माझ्या नावाशी नाही? दोघे रिलेशन स्वीकारू नये, पण हिंट तर देऊ शकतो ना. यामुळे बराच प्रॉब्लेम टळतील. अविराजलाही विजयचा सल्ला काही प्रमाणात बरोबर वाटला, पण त्याने लगेचच हा विचार बाजूला ठेवणंच योग्य ठरवलं. त्यानंतर केबिनमध्ये ऋषभ एक ट्रॉली घेऊन आला. त्या ट्रॉलीत ड्रिंक्स, अल्कोहोल, बर्फ, ग्लास वगैरे सगळं होतं. ऋषभने ती ट्रॉली अविराज समोर ठेवली आणि केबिनमधून बाहेर जाणार होता तेव्हा अविराजने त्याला थांबवत विचारलं, तू कुठे चाललास? ऋषभने मागे वळून अविराजकडे पाहत अडकलेल्या आवाजात म्हटलं, अहो बॉस, मी आप. हे ऐकून विजय थोडा रागवटून म्हणाला, अरे का अडकतोस इतकं? व्यवस्थित बोल आणि जा. कुठे चाललास? इथे बस आमच्यासोबत. तुला काय दुसऱ्यांसारखं वाटते? आम्ही इथे पार्टी करतोय. तू बाहेर जाऊन मुलांसारखं रडणार नाहीस की तुला प्यायला दिलं नाही. हे सगळं नको भाई. विजयच्या या बोलण्यावर ऋषभ हसला आणि मग तोही यांच्यासोबत बसला. खरं तर विजयने ठरवलं होतं की आज त्याची पत्नी आणि बहीण दोघेही इथे नाहीत, त्यामुळे आज तो आणि अविराज संपूर्ण रात्र पार्टी करणार आहेत. तुझ्या पत्नीला कळालं तर चप्पल घालून हाक मारावी लागेल तुला. मुला दुसऱ्या दिवशी युकेला आज दुपारी अनुषाचा कॉम्पिटिशन होता. ती रेडी होऊन कॉम्पिटिशनच्या ठिकाणी निघाली. कालपासून तिने अविराजशी काहीही बोललं नव्हतं, त्यामुळे आज तिचा मूड थोडा खिन्न होता. श्रेया तिचा मूड समजून तिला सोबत गेली होती, जेणेकरून अनुषाला एकटी वाटणार नाही. कॉम्पिटिशन व्हेन्यू. अनुषा आत गेल्यावर तिला दिसलं की मिस्टर रॉबर्ट आधीच तिचं स्वागत करण्यासाठी उभे होते. अनुषाला पाहताच त्यांनी प्रेमळ हसून म्हटलं, अरे मिस अनुषा, तुम्ही आहात? कृपया माझ्यासोबत या. मी तुम्हाला तुमचं ड्रेसिंग रूम दाखवतो आणि आजच्या टेस्टसाठी खूप खूप शुभेच्छा.
मिस्टर रॉबर्टकडून असं लक्ष मिळालं पाहून अनुषा थोडंसं विचित्र वाटलं. मनात तिला अविराज आठवला आणि तिने विचार केला, ऑब्वियसली अवी हा माणूस इथे नाहीये, तरी माझं पूर्ण लक्ष घेतलं आहे. मिस्टर रॉबर्टकडे हसत उत्तर दिलं, हो नक्की. त्यांनी अनुषाला तिच्या चेंजिंग रूमकडे नेलं. अनुषा गेल्यावर निशा, तिची मॅनेजर आणि टीम आली. अनुषाला इतकं खास वागताना पाहून निशाची मॅनेजर चिडून म्हणाली, हां पाहताय का, या 2 कोटीच्या मॉडेलला कसं राजकुमारीसारखं वागवलं जाते. शेवटी तिच्यात काय आहे जे तुमच्यात नाही. त्यावर निशा घोळत म्हणाली, अविराज अविराज सिंह राठोड तिच्या सोबत आहे, जे माझ्याकडे आता नाही. पण मी निशा माथुर आहे. इतकं सहजपणे काहीतरी दुसऱ्याला जाण्यापासून थांबवणार नाही. आज अविराज तिच्या जवळ आहे तर उद्या परत माझ्याकडे येईल, कसे हे करून. थोडा विचार करून ती मॅनेजरकडे बघून शैतानी हसली आणि म्हणाली, काम पूर्ण करायला हवं. मी रेडी होण्यासाठी चालते. दुसरीकडे अनुषा आपल्या रूममध्ये रेडी होत होती. अचानक तिची असिस्टंट धावत आली. धावत बघून अनुषाने विचारलं, ऋतू काय झालं, तू इतकं धावत का आलास? दीर्घ श्वास घेऊन ऋतू म्हणाली, मॅडम मॅडम मिस्टर अखिल आले आहेत. ते तुमच्याशी भेटायला बाहेर उभे आहेत. अचानक अखिलचं नाव ऐकून रूममध्ये सोफ्यावर बसलेली श्रेया जर्नल वाचत होती. धक्क्यात उभी राहिली आणि विचारलं, काय अखिल? म्हणजे अखिल राहेजा तो इथे आणि अनुषाला भेटायला का आला आहे? ऋतू उत्तरली, माहीत नाही श्रेया मॅम, तो सरळ आत येऊन जाणार होता. धनुषने बाहेर थांबवलं आणि मला सांगितलं की तुम्ही रेडी आहात, म्हणून मी येऊन तुम्हाला सांगते की तो आला आहे. हे ऋतूने आपलं डोकं खुजावत म्हणालं. अनुषाकडे बघत म्हणाला, मॅम काय करावं, त्यांना आत बोलावू का की तुम्ही बाहेरच भेटाल? हे सर्व ऐकून अनुषाने थोडी तिरस्कृत होत म्हणालं, बाहेर भेटलो तर भीती वाटेल की कोणी आपल्याला एकत्र पाहिलं तर काय होईल, आणि आत बोलावलं आणि येताना किंवा जाताना कुणी पाहिलं तरीही प्रॉब्लेम आहे. आता काय करावं? काही विचार करून ती म्हणाली, एक काम करा, त्यांना आत बोलवा, जे होईल ते बघितलं जाईल. आता आले आहेत तर काय करावं? ऑर्डर मिळताच ऋतू धावत बाहेर निघून गेली. ती गेल्यावर श्रेया अनुषाकडे बघत म्हणाली, अखे या माणसाला तुझ्याकडून काय हवं आहे? आणि अनुषा काही उत्तर देण्यापूर्वीच रूमचा दरवाजा पुन्हा उघडते आणि अखिल एक मोठा गुलाबांचा बुके हातात घेत स्मित करत आत आला. तो बुके अनुषाच्या हातात दिला आणि म्हणाला, ओ माय गॉड मिस अनुषा, यू आर लुकिंग सो डॅम गॉर्जियस. अनुषाने फक्त हलकी स्मित करत तो बुके त्याच्या हातातून घेतला आणि टेबलवर ठेवला. ती पुन्हा अखिलकडे वळली की अखिल अचानक तिला हक करत तिच्या मानेला किस करत म्हणाला. यामुळे अनुषा आणि श्रेयाच्या दोघांच्या डोळ्यात मोठमोठे आश्चर्य उमटले. अनुषाने झटकन अखिलला स्वतःपासून दूर केलं आणि थोडा राग दाखवत म्हणाली, हे काय बदतमीजी होती मिस्टर अखिल. तिला रागात पाहून अखिल निरपराध दिसत म्हणाला, तुम्हाला वाईट वाटत असेल तर मला खूप वाईट वाटते मिस अनुषा, पण तुम्ही आज इतक्या सुंदर दिसत होतात की मी स्वतःला रोखू शकलो नाही. अनुषाने डोळे मिटून एक खोल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. डोळे मिटल्यावर तिला अविराजचा चेहरा आठवला, कारण तोच तिला असं हक करून मानेला किस करतो. स्वतःला थोडं शांत करत अनुषाने विचारपूर्वक विचार केला आणि मग विचारलं, अरे तुम्ही इथे आणि तुम्हाला माझ्याशी भेटायचं का? अनुषा टॉपिक बदलताना पाहून अखिल मनात म्हणाला, ही मुलगी खरंच इतरांसारखी नाही, बरेच प्रयत्न करावे लागतील मला तिच्या मागे. त्यानंतर अखिल म्हणाला, कदाचित तुम्हाला माहिती नसेल
पण आजच्या तुमच्या कॉम्पिटिशनसाठीच मी खास गेस्ट आहे आणि मला आधीपासूनच माहिती होती की तुम्हीही या स्पर्धेत सहभागी आहात. म्हणून मी तुम्हाला आजसाठी शुभेच्छा देण्यासाठी भेटायला आलो. अनुषाला त्याची गोड सकट बोलणं खूप चिडचिडीत करत होतं. एकतर कालपासून तिने अविराजला राग दाखवला होता आणि त्याचा फोनही आला नव्हता. आणि आता अखिल इतका गोड बोलत होता की अनुषाला उलटी यायला लागली. तरीही तिने स्वतःला शांत ठेवून हलकं स्मित करत म्हणाली, दॅट्स सो नाईस ऑफ यू सर. बट आय थिंक तुम्हाला आता जायलाच पाहिजे. मला स्टेजवर जाण्यापूर्वी थोडी तयारी करायची आहे. अनुष्यानेही त्याच्यासारखी गोड सकट बोललं, ज्यामुळे अखिलला ऐकावंच लागलं. ती हसत हसत रूममधून निघून गेली. अखिल निघून गेल्यानंतर श्रेया अनुषाकडे येऊन म्हणाली, अनु, तू ठीक आहेस ना? आणि हा अखिल काय पागल झाला आहे का? हे सगळं काय होतं? अनुषा श्रेयाला काही सांगत होती की अचानक तिचा फोन वाजला. रिंगटोन ऐकून अनुषाला लगेच कळलं की कोणाचा फोन आहे. ती झपाट्याने फोनकडे गेली आणि विचार न करता उठवला. फोन उचलताच तिने काही बोललं नाही. दुसरीकडे आवाज आला, बच्चा, सगळं ठीक आहे ना? हे ऐकून अनुषाला एकदम सुकून वाटला. ती डोळे मिटून खोल श्वास घेत म्हणाली, तुम्हाला माझी आता आठवण आली? अविराजच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तो म्हणाला, आठवण येते तेच, ज्याला विसरलं जातं. आणि मला वाटत नाही की तू माझ्यापासून दूर गेल्यापासून एकही क्षण मी तुला विसरलो. आणि दुसरी गोष्ट, मला वाटलं की तुम्ही प्रवासाने थकून हॉटेलमध्ये झोपलं असाल, म्हणून मी कॉम्पिटिशनच्या आधीच फोन करतो. आणि तू जे तक्रार करत आहेस ना कालपासून, तूही मला एकदा कॉल केले नाहीस. अविराज बोलत राहिला आणि अनुषा फक्त डोळे मिटून त्याच्या गप्पा ऐकत होती. अविराजने पुन्हा विचारलं, बच्चा, काही झालं का? तू ठीक आहेस ना? या प्रश्नावर अनुषाला काही क्षण आधी अखिलने केलेली हरकत आठवली. तिचे डोळे रागाने लाल झाले. ती अविराजला सर्व सांगणार होती, पण थांबली आणि मनात ठरवलं, नाही, अजून अविला काही सांगणं योग्य नाही. एवढ्या दूर आहे, खामखा टेन्शन वाढेल त्यांचं. आणि मग तिने फोनवर सांगितलं, हो अवी, सगळं ठीक आहे. तुम्ही सांगा, तिथं सगळं ठीक आहे ना? अनुषाजी या बोलण्याने अविराजला मुंबईत सुरू असलेल्या अखिल आणि अनुषाबद्दलच्या न्यूज आठवल्या. पण त्याने विचार केला नाही. सध्या तिच्या स्पर्धेत चांगलं प्रदर्शन करणं महत्त्वाचं आहे. केवळ या गोष्टी ऐकल्या तर तिला टेन्शन येईल. म्हणून त्याने अनुषाला याबद्दल काहीही सांगितलं नाही आणि फोनवर बोललं, हो बच्चा, सगळं ठीक आहे. तुमच्या स्पर्धेकडे लक्ष द्या, ओके? अनुषाला वाईट वाटत होतं की तिने अविराजपासून प्रथमच काहीतरी लपवलं. ती परत शांत बसली होती तेव्हा अविराजने तिला पुकारलं, बच्चा, आर यू देअर? अवी, आय लव्ह यू. अनुषाने अचानक बोलून दाखवलं. इतकं अचानक? आय लव्ह यू ऐकून अविराजला समजलं की नक्की काहीतरी खास आहे. तरीही अनुषा स्वतः स्पष्ट न सांगता त्याने तिला जबरदस्ती केली नाही आणि म्हणला, आय लव्ह यू टू बच्चा, आणि स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. मी तुम्हाला टी व्हीवर लाईव्ह पाहणार आहे. खूप छान परफॉर्म करा, ओके? अनुषाने फक्त करून फोन कापला. काही वेळानंतर स्पर्धा सुरू झाली. अँकर स्टेजवर आजच्या सर्व जजेसची ओळख करून देत होता. त्याचवेळी बॅकस्टेज सर्व मॉडेल्स धावपळ करत होत्या. कोणी मेकअप टचअप करत होतं, तर कोणी हिल्स घालून प्रॅक्टिस करत होतं, तर कोणी सोशल मीडियासाठी फोटो क्लिक करीत होतं. अनुषा बाजूला उभी राहून श्रेयासोबत बोलत होती आणि तिच्या वॉकिंगची वाट पाहत होती. अचानक तिला समोर एका मॉडेलने तिच्या असिस्टंटवर चिडून बोलताना दिसलं. अनुषाला ते मॉडेल थोडं त्रासलेलं वाटलं. त्यामुळे मानवतेच्या नात्याने ती जवळ गेली आणि विचारलं, एक्सक्यूज मी, इज देअर एनिथिंग रॉंग विथ यू? डू यू नीड एनी हेल्प?
एक्सक्यूज मी, काहीतरी चूक आहे का? तुम्हाला काही हवं आहे का? आकस्मिकपणे मदत ऐकून त्या मॉडेलने अनुषाकडे पाहत सांगितलं, या ॲक्च्युली आय नीड हेड स्प्रे. आय कांट वॉक विदाऊट इट. हो, खरं सांगायचं तर मला हेड स्प्रे हवा आहे. त्याशिवाय मी वॉक करू शकत नाही. अनुषाने आजूबाजूला पाहिलं आणि साईडच्या ड्रेसिंग टेबलवर अनेक हेड स्प्रे बॉटल्स दिसल्या. ती हसत त्या मॉडेलकडे इशारा करत म्हणाली, सी देअर इज युअर स्प्रे. मात्र त्या मॉडेलने निराश होऊन सांगितलं, नो, दोज आर ऑल बॉटल्स आर एम्प्टी. नाही, ती सारी बॉटल्स रिक्त आहेत. सगळ्या बॉटल्स रिकाम्या असल्याचं ऐकून अनुषा थोडी आश्चर्यचकित झाली. मग तिने ऋतूला बोलावलं आणि त्याचं हेड स्प्रे आणायला सांगितलं, जे अनुषाच्या ड्रेसिंग रूममध्ये होतं. ऋतू लगेच स्प्रे घेऊन आली आणि अनुषाला दिलं. अनुषाने हसत हेड स्प्रे त्या मॉडेलला दिली आणि सांगितलं, ॲक्च्युली आय डोंट यूज हेड स्प्रे ॲट ऑल, सो यू कॅन यूज दिस. खरं सांगायचं तर मी हेड स्प्रे वापरत नाही, तुम्ही वापरू शकता. त्या मॉडेलने हसत अनुषाच्या हातातून स्प्रे घेतला. थँक्यू सो मच डिअर. आणि ती तिथून निघून गेली. त्याचवेळी निशा म्हणाली, हो हो झाले, हात गुंडाळून. तिची मॅनेजर फक्त बघत राहिली. निशाला समजलं की अनुषाने स्प्रे वापरलं नाही आणि त्यामुळे ती स्वतःच्या चांगुलपणामुळे मोठ्या मुसीबतीत सापडली आहे. आता फक्त पुढील नाटक बघायचं आहे, निशा म्हणाली. दुसरीकडे स्टेजवर स्पर्धा सुरू होती. अँकर सर्व मॉडेल्सना एक एक करून स्टेजवर बोलवत होता. मॉडेल्स वॉक करून परफॉर्मन्स पूर्ण करून स्टेजच्या सुरुवातीच्या ठिकाणी परत येत होत्या. सर्व मॉडेल्सना हिल्स स्पर्धेसाठी दिल्या गेल्या होत्या, कारण त्यांच्या बॉडी बॅलन्स आणि हिल्स उचलण्याची क्षमता मोजायची होती. आतापर्यंत ज्या सर्व मॉडेल्सने वॉक केली त्यांची हिल्सची उंची जास्तीत जास्त 8 इंच होती. आता अनुषाची बारी आली. तिचं नाव घेतल्यावर जजेसही स्टेजवर खास. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.